मराठी स्वादघरमध्ये तुमचं स्वागत। आज आपण होळीनिमित्त गोडाचा पदार्थ पाहणार आहोत, जो गोव्याचा पारंपरिक असा पदार्थ आहे, ते म्हणजे मुगाचं कडण। पाहूया साहित्य। पाऊण वाटी हिरव्या मुगाची डाळ, पाव वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, पाव वाटी दूध आणि वेलचीची पूड। सर्वप्रथम आपण ही मुगाची डाळ चांगली भाजून घेणार आहोत। लालसर होईपर्यंत ही भाजायची। आता ही आपली डाळ लालसर भाजलेली आहे, ही आता काढून घेऊया। आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। 10 ते 12 शिट्ट्या आपण आता ह्याला देणार आहोत। त्यानंतर आपण वाटून घेऊया। जे खोबरं होतं त्याचं आता आपण वाटण करून घेणार आहोत। आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि एकीकडे आपली डाळ शिजते आहे। डाळ शिजून झालेली आहे। रवीच्या साहाय्याने आता ही डाळ चांगली घोटून घ्यायची आहे। नंतर 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि हे तूप घातल्यानंतर आपण आता ही वाटलेली जी डाळ आहे ती आता त्यात घालणार आहोत। त्यानंतर खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते त्यामध्ये ॲड करणार आहोत। चांगलं हे सर्व साहित्य एकजीव करायचं आहे। त्यानंतर आपण गूळ घालायचा आहे। गूळ मी आता इथे अर्धा वाटी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गोडीनुसार गूळ वापरू शकता। आता हे सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत। आता सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगलं ढवळत राहायचं। आता आपण त्यात वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य ढवळून घेऊया। आणि आता आपलं हे कडण तयार झालेलं आहे आणि वरून आपण थोडं ओलं खोबरं शिवरणार आहोत। अशा प्रकारे आपलं हे गोडाचं मुगाचं कडण तयार आहे। हे तुम्ही होळीनिमित्त काहीतरी वेगळी स्पेशल अशी रेसिपी नक्कीच करू शकता।